फ्रेंड्स, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आजकालच्या हेक्टिक लाईफमध्ये आपल्याला तेवढा वेळ मिळत नाही जेवढा तुम्हाला वर्कआउटला द्यावा लागतो. सो काही हरकत नाही, मी आज एक अशी मास्टर एक्सरसाइज घेऊन आली आहे जेणेकरून तुमची होल बॉडी तर वर्कआउट होईलच, पण त्याचबरोबरीने तुमचे ॲब्स आणि बॅक म्हणजे पोट आणि पाठ हे इक्वली छान वर्कआउट होतील. आपल्या सगळ्यांनाच प्लँक माहिती आहे. तुम्ही ही एक्सरसाइज नॉर्मल वॉर्मअप करून करू शकता, वॉकहून आल्यावर करू शकता किंवा नॉर्मल जॉगिंग करून इमिजिएटली ही एक्सरसाइज करू शकता. म्हणूनच त्याला मास्टर एक्सरसाइज म्हटलं गेलं आहे. सो मी आज तुम्हाला या व्हेरिएशनमध्ये दाखवणार आहे. सगळ्यांना प्लँक माहिती आहे, पण जर प्लँकमध्ये आपण एक छान व्हेरिएशन आणलं ज्याच्यामध्ये तुम्ही तुमची अपर बॉडी आणि पोटाचे मसल ग्रुप चॅलेंज केले तर काय मजा येईल. तर आपण गुडघ्यावर यायचं आहे. आपल्या सगळ्यांनाच बेसिक प्लँक माहिती आहे. आधी आपण बेसिक प्लँक करणार आहोत. पाम्स लक्षात ठेवायचं आहे, तुमची रिस्ट, एल्बो आणि शोल्डर ही एका लाईनमध्ये असली पाहिजे. पोटात घ्यायचं आहे, टोजवर यायचं आहे. लक्षात ठेवायचं आहे तुमचे हिप्स वर किंवा खूप खाली नको, सेंटरला पाहिजे. टेबल टॉप पोझिशनमध्ये अप. हा आपला बेसिक प्लँक आहे. होल्ड करायचा आहे. 1 2 3, एल्बो सॉफ्ट. 4 5, inhale, exhale, पोट आत. Squeeze your glutes up. 4 3 2 and 1. गुडघ्यांवर यायचंय. सेम प्लँक. 1. हा खूप सोपा वाटेल कारण याच्यामध्ये आपण व्हेरिएशन देणार आहोत. 1. खाली नाही जायचंय, वरही नाही यायचंय. सेंटर. 4 3 2 and 1. वॉच मी. 1. बेंड. गुडघ्यापर्यंत वर यायचंय. 2 3 4. आता याच्यामध्ये मी आर्म मूवमेंट्स ऍड करतेय. वॉच. 1 डाऊन. 2. माझे एल्बो सॉफ्ट आहे. मी कुठेही जर्की मूवमेंट्स करत नाहीये. माझं ब्रीदिंग नॉर्मल आहे. रीच अप. रीच अप. हळूहळू इंटेन्सिटी वाढवायची आहे. मूव. 1 2 3 4. ॲब्स इन, पोटात, बॅक फ्लॅट. 2 and 1. बेसिक प्लँक वर यायचंय. अप. मूव. 1 2 3 4 5 6 7 and 8. रिलॅक्स. डाऊन. सो फ्रेंड्स, तुम्ही बघितलं नॉर्मल सिंपल प्लँक करताना तुमचे कोर मसल्स म्हणजे ॲब्स आणि बॅक हे छान वर्कआउट होतात ते, कारण त्याच्यावर मॅक्सिमम प्रेशर होतं आहे. ते सगळे मसल ग्रुप कॉन्ट्रॅक्ट होऊन तुम्हाला सपोर्ट देतात, ते छान स्ट्रेंथन होतात. त्याचबरोबरीने जेव्हा तुम्ही मूवमेंट सुरू करता पुशअपची, ज्याच्यामध्ये तुम्ही आर्म मूव्ह करता, लक्षात ठेवायचं आहे बॅलन्स ठेवायचा आहे. राईट लेफ्ट न जाता सेंटरवर राहून आर्म लिफ्ट करायचे, ज्याच्यामध्ये आपण सेमी लाईनमध्ये केलेलं आहे. सो या सगळ्या मूव्स तुम्ही बघा, नीट लक्ष देऊन बघा आणि मग ट्राय करा. हे सगळ्या 10-10चे सेट्स करा. 10 काउंट्स करा, 1 सेकंदाचा ब्रेक घ्या. परत 10 काउंट्स करा, 1 सेकंदाचा ब्रेक घ्या. हे सगळं केल्यानंतर कूल डाऊन करायचं विसरू नका. सो या मूव्स काहीतरी वेगळ्या पण डेफिनेटली इफेक्टिव्ह आहे. मास्टर एक्सरसाइज आहे प्लँक. सो याचं व्हेरिएशन करून बघा आणि मला कळवा तुम्हाला हे व्हेरिएशन कसं वाटलं. परत भेटूया. तोपर्यंत नमस्कार.